नमस्कार शेतकरी मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण एक मोठा विषय घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे किडीचा प्रादुर्भाव आणि किडींमुळे होणारं नुकसान। आपली पाने पिवळी पडतायत, पुन्हा नारळांची जे फळं आहेत ती गळून पडतायत किंवा नारळच फळच छोटी राहत आहेत, फुलोराच फुटत नाही किंवा फुलोरा फुटून देखील त्याला कोंब येऊन तो कोंब गळती चालू होते। तर आपण याचा विचार करतो की आपण काहीतरी खतांची कमतरता करत आहोत। तर यामागे खतांची कमतरता नसून यामध्ये एक किडींचा मोठा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे आतापर्यंत। तर या किडींची ओळख आणि या किडींच्या विषयी आपल्याला काय उपाययोजना करायला पाहिजे याच्यावरील आपल्याला 100% उपाययोजना हे आज आपण ह्या व्हिडिओद्वारे मांडणार आहोत। का तर आपली एक छोटीशी चूक जी आहे ती आपल्या संपूर्ण फळबागेचं नुकसान करू शकते। तर मित्रांनो, नारळाची जी लागवड आपण करतो त्यावेळी अनेक प्रकारचे चांगले खत, पाण्याचं व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येकाने केलेलं आहे। पण ह्या किडींचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्या उत्पादनावरती परिणाम करतो, झाडांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतो। तसेच ही जी कीड आहे ही पूर्णपणे आपल्या नारळ बागेला, आपल्या फळबागेला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान ठरते। तर आपण या सगळ्या गोष्टींवरती उपाययोजना, याची आढळून आलेली लक्षणं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम गेंड्या भुंगा, तर रेनोसेरस बिट्टल जे आहे ही सर्वात सामान्य आणि धोकादायक कीड आहे बरं का। तर प्रत्येक फळबागेला हा गेंड्या भुंगा, तर नवीन येणारी जी झाडांची पाने आहेत ती आपल्याला करपल्यासारखी, कापल्यासारखी दिसतात। शेंड्याला जो भुंगा असतो, झाडाच्या शेंड्याला होल पडलेला आढळून येतं। तर बरेचदा आपल्याला झाडांची जी वाढ आहे ती पूर्णपणे खुंटलेली दिसते आणि लहान झाडं जी आहेत ती आपोआप मरायला चालू होतात। तर यावरील उपाययोजना म्हणजे आपल्याला शेंड्याची वेळोवेळी नियमित ओझरती तपासणी करणं गरजेचं आहे आणि जर भुंगा आढळल्यास तो तिथंच आपण हाताने नष्ट करून टाकायचं। तर त्या शेंड्यामध्ये वाळू म्हणा, नीमकेक म्हणा, याचं मिश्रण थोडंफार प्रमाणात टाकणं गरजेचं आहे। तर याचा एक नियमित फवारणी जी आहे म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची, ह्या फवारणीची देखील आपल्याला वेळोवेळी गरज पडते। ही फवारणी केल्यामुळे आणि जेवढी आपल्याला सेंद्रिय फवारणी करता येईल तेवढी फवारणी करणं गरजेचं आहे। तर त्यातून त्या भुंग्याचा जो होणारा प्रादुर्भाव आहे तो खूप कमी होऊन जातो। तर मित्रांनो, दुसरा मुद्दा म्हणजे लाल पाम भुंगा, म्हणजे जे आपण म्हणतो ना रेड पाम विविल। तर ही जी कीड आहे ही भयंकर मोठी कीड आहे बरं का। का तर झाडांना ही कीड आतून पोखरते की खोडांतून तपकिरी कलरचा द्रव बाहेर दिसतो। झाडांच्या भोवती आपल्याला दुर्गंधी मोठ्या प्रमाणामध्ये, अगदी विद्रूप वास आपल्याला आढळून येतो। तर आपण खोडांना, कितीही मोठं झाड असू दे, तर त्या खोडांना छोटी छोटी छिद्रं आढळून येतात। तर यामधील ही लक्षणं आपल्याला 100% दिसून येतात। तर आपण यामध्ये उपाययोजना काय केली पाहिजे, तर त्यामध्ये पहिला भाग म्हणजे झाडांना आपण जखमा कोणत्याही होऊन देऊ नका। कोणत्याही प्रकारे काय आपल्याला आढळून आलं तर जखमा होऊन देऊ नका, ती तिथल्या तिथं कट करा किंवा त्याला टोकरा। तर तशा पद्धतीनं बघा, त्याला पावडर वगैरे जी असते ती टाकायला पाहिजे। तसेच फेरोमॉन ट्रॅप जो आहे त्याचा वापर केला पाहिजे आणि जो संकरित भाग आपल्याला आढळून येतोय तो अगदी त्याला काढून वगैरे चांगल्या पद्धतीने स्वच्छ ठेवा। हा संकरित भाग आपल्याला झाडांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतं। म्हणून ह्या रेड पाम विविलवरती जास्तीत जास्त आपलं लक्ष असणं गरजेचं आहे। तर तिसरा मुद्दा म्हणजे काळ्या टोकाला लागलेली आळी बरं का। तर याचे आपल्याला साधारण लक्षणं काय आढळून येतात, पानांचा जो हिरवा भाग आहे ना तो खायला चालू करतात आणि पाने जी आहेत त्यामुळे तपकिरी व्हायला चालू होतात आणि झाडांची जी वाढ आहे आणि ही जी कीड आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी करते बरं का, वाढ वगैरे। तर यामध्ये आपण साधारण उपाययोजना काय करू शकतो, तर जी आपल्याला बाधित पानं आढळून येतात ती लगेच त्वरित आपण वेळोवेळी काढली पाहिजेत। तर ते पानच पूर्णपणे नष्ट करून टाकायचं। तर आवश्यक वाटले आपल्याला तर जैविक नियंत्रण
आणि कीटकनाशकांचा जो वापर आहे तो तिथं केलाच पाहिजे. आणि बाग जी आहे आपली ती चांगल्या प्रकारे आपल्याला स्वच्छ राहिली पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या बागेला आपल्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा कुठेतरी उंदीर वगैरे लागतो. तर या गोष्टीपासून आपल्याला बाग चांगली स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. ही उपाययोजना वेळोवेळी करणं फार आपल्याला फायदेशीर ठरतं. तर मित्रांनो, चौथा मुद्दा म्हणजे कोकोनट माईट जे आहे, तर ही एक कीड आहे बरं का. याचे आपल्याला साधारण लक्षणं काय आढळून येतात की नारळाची झाड जे आहे किंवा पानं आहेत ती तपकिरी कलरची दिसायला चालू होतात आणि फळांचा जो आकार आहे म्हणजे नारळाला फुलोरा येऊन नारळ जे लागतात तर इतर तुलनेनं फळांच्या तो आकार जो आहे खूप कमी दिसून येतो. एकदम छोटी 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 फळं दिसून येतात. पुन्हा उत्पादनावरती याचा परिणाम आपल्याला 100% दिसून येतो. त्यावेळी आपण समजून जायचं की आपल्याला कोकोनट माईट नावाची चीज आपल्याला कीड लागलेली आहे. तर यावरती एक उपाययोजना म्हणजे वेळोवेळी आपण लक्ष असणं फार गरजेचं आहे की बाबा कुठं याचा प्रादुर्भाव दिसतोय का किंवा कुठं कीड जाणून येते का, किंवा आपल्याला जर फुलोऱ्यामध्ये जी झाडांमध्ये जी नारळाची फळे लागलेली असतात त्यामध्ये एखादी संकरित फळ आढळून आलं तर ते त्वरित काढून टाकायचं, अगदी नष्ट करून टाकायचं. म्हणजे त्या संकरित फळांचा इन्फेक्शन इतर फळांच्या वरती दिसून येतं. आणि ही जागा चांगल्या पद्धतीने स्वच्छ ठेवायची. आणि आपल्याला जी फवारणी आपण जी घेतो म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची द्रवरूप फवारणी जी घेतो ती फवारणी जी आहे ती आपण वेळोवेळी करणं फार गरजेचं ठरतं. म्हणजे जेव्हा फुलोरा येऊन त्या नारळाला ज्यावेळी नारळ फुटतात त्यावेळी ह्या फवारणीची म्हणजे त्या नारळाच्या झाडाला खूप गरज असते. तर मित्रांनो, पाचवा मुद्दा म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय. म्हणजे आपण कीड आलेले आहे तर उपचार करायला लागतायत, पण यापेक्षा आपण कीड येऊच न देणे यासाठी आपल्याला पूर्वतयारी काय करायला पाहिजे. तर महिन्यातून आपण प्रत्येक झाडाची चांगल्या पद्धतीने निरीक्षण आपण ठेवूया. तर बाग तरी स्वच्छ असायलाच पाहिजे. पहिली गोष्ट, सुकलेली जी पानं आढळून येतात ती आपण वेळेवरती तोडून टाकायला पाहिजेत. आणि खतांचे जे व्यवस्थापन आहे ते चांगली संतुलित प्रमाणात ठेवा. आणि मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की जास्तीत जास्त रासायनिक खतं टाळावीत आणि आपण जास्तीत जास्त सेंद्रिय खतांवरती भर दिली पाहिजे. मग त्यामध्ये आपण शेणखत, लेंडी खत, गांडूळ खत, जीवामृत या गोष्टींवरती जितकी भर देता येईल तेवढी आपण भर दिली पाहिजे. आणि सिंचनाची जी नियोजन आहे ते चांगल्या पद्धतीनं राहू दे. आणि फेरोमॉन जो ट्रॅप आहे तो त्याचा वापर आपल्याला खूप फायदेशीर ठरतो बरं का. आणि जी आपली रोगड झाडे आहेत त्याची निगा जी आहे ती वेगळी निगा ठेवा. का तर त्याचं इन्फेक्शन, रोगड झाडांचं इन्फेक्शन एखाद्या मोठ्या चांगल्या फळधारणेच्या झाडावरती देखील दिसून येतं. त्यामुळं आपण ह्या सर्व गोष्टींची जर व्यवस्थित जर काळजी घेतली तर हा आपण म्हणजे प्रतिबंधात्मक जो उपाय आहे तो चांगल्या पद्धतीने आपण ठेवू शकतो. तर मित्रांनो, नारळाच्या झाडांच्या वरील किंवा फळबागेवरील आपल्याला किडींची जी ओळख आहे तर ते या गोष्टींमधून आपल्याला दिसून येणार आहे. तर यामध्ये आपण काय उपाययोजना केलेल्या पाहिजे तर ही सगळी माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगितलेली आहे. तर अजिबात घाबरायची काही गरज नाही. यामध्ये आपल्याला याचा उत्पादन वाढीमध्ये खूप मोठा फायदा होऊन जाणार आहे आणि भविष्य काळात झाडांना जे येणारं मोठं नुकसान आहे ते आपण यामध्ये टाळू शकतो. तर आजची आपली ही माहिती जी आहे ती आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहे. तर आपण झाडांची निगा कशी चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो आणि कशा पद्धतीने याची काळजी घेतली पाहिजे आणि होणारा किडींचा प्रादुर्भाव कसा वाचवला पाहिजे यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अनेक शेतकरी मित्रांपर्यंत हा जास्तीत जास्त व्हिडिओ जितका जास्त शेअर करता येईल तितका करा. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहितीपूर्वक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील. तसेच आपल्या नारळाच्या झाडांना, फळबागेला कोणती कीड लागते किंवा काही प्रादुर्भाव दिसून येतोय किंवा आपल्या उत्पादनावरती या किडींमुळे किंवा ह्या अडचणींमुळे आपल्याला काही जरी तक्रारी असतील तरी आपल्याला त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नोटिफिकेशनसाठी नक्की दाबा.
जय जवान जय किसान.